बरोबर 10 वाजलेत आता. हीट पण चांगलीच वाढली आहे आता, खूप गरम व्हायला लागले आहे. तरी हे चेन वगैरे सगळे स्ट्रॅप ओपन करून ठेवलेत. माझी ही जॅकेटची मेन चेन पण जरा उघडीच ठेवली आहे मी अर्धी, हवा लागण्यासाठी. डिस्टन्स झाला आहे 217 किलोमीटर आणि 33चा मायलेज आहे. 217 म्हणजे 100 किलोमीटर झाले म्हणजे लास्ट ब्रेकपासून. अजून असा एवढा काही जास्त थकवा तर वाटत नाही आहे. बघू, ते दोघं काही बोलत नाहीत तोपर्यंत चालत राहू जरा अजून. आणि रस्त्यावरचं ते लोकल ट्रॅफिक पण आता परत कमी झालं आहे. ते मागे वलसाडचं वलसाडचं लोकल ट्रॅफिक बरंच आलं होतं, तेव्हा स्पीड कमी झाली होती परत. हाफ टँक झालं आहे पेट्रोल. भरूचमध्ये वगैरे भरून घ्यायला लागेल, तिकडे फुल टँक करून घेऊ परत. बाईकचे जस्ट 58,000 किलोमीटर्स कंप्लीट झाले ओडोमीटरवर. काहीतरी पिऊया इथे. फक्त पाणी आणि कोल्ड्रिंक वगैरे तेच प्यायलो, बाकी काय नाही केलं. निघतो आता परत, मोठा स्ट्रेच घ्यायचा एक आणि मग थांबू जेवायला लागलं. जरा जास्तच मोठा ब्रेक झाला हा, एवढा मोठा नव्हता घ्यायचा. आणि मी आता रॉनिन चालवायला घेतली आहे आणि समर्पित डॉमिनर चालवतो आहे. जरा चेंज होईल दोघांना. थोड्या वेळाने चिन्मय मग ही घेईल. खूप चांगला मायलेज देते ही बाईक हायवेवर. अर्धा रस्ता झाला आहे आता कवर आणि रॉनिन चालवायला मजा येते. एकदम कम्फर्टेबल गाडी आहे. पाय असे हलकेसे पुढे असतात, असं कम्फर्टमध्ये बसता येतं एकदम. आणि आमचा 80-90 असंच क्रूज चालू आहे. उन्हामुळे ना, आता ते मगाशी ढग आले होते तिथं गेले लगेच. उन्हामुळे ना डोळे जड झालेत आणि माझ्या हेल्मेटला सन वायझर नाही आहे. माझ्याकडे सन ग्लासेस आहेत बॅगमध्ये, ते घालायचं माझ्या लक्षात नाही आलं मगाशी, कारण ढग होते ना, त्यामुळे मी पण बोललो की जाऊ दे आता, काही गरज नाही घालायची. पण आता असं वाटतं घातले पाहिजे होते. आता नेक्स्ट ब्रेकला आम्ही थांबू ना, तिथून घालून घेईल. परत डॉमिनरवर आलो आहे. आत्ता जस्ट रिफ्यूल केलं, पेट्रोल फुल करून घेतला. कॅमेरा मी ऑन केला होता, म्हणजे मी बटन दाबलं पण तो ऑन झालाच नाही, त्यामुळे ते रेकॉर्ड नाही झालं. सकाळपासून डिस्टन्स झाला आहे 310 किलोमीटर्स आणि 34चा मायलेज दिला आहे गाडीने. चिन्मयचा पण ऑलमोस्ट सेम आहे. चिन्मयला असं वाटत होतं की त्याची गाडी जरा मायलेज कमी देते, पण असं काय नाही आहे. आम्ही दोघांनी सकाळी पेट्रोल भरलं तेव्हा पण सेमच म्हणजे सेमच अमाऊंट गेली आतमध्ये, ऑलमोस्ट सेम. 10 रुपयाचा फरक होता. आता पण काहीतरी 15-17 रुपयाचा फरक होता. खूपच गरम झालं आहे, खूप डिहायड्रेट झालो आहे सगळे. उसाचा रस शोधत होतो मागासपासून. काय बोलतोय? नाही रे. हां, इथे थांबलेलो ते. चिन्मय बोलतोय ते समोर जे हॉटेल आहे ना, तिथे आम्ही ब्रेकफास्ट केलेला जेव्हा आम्ही स्टॅच्यू ऑफ युनिटीवरून रिटर्न येत होतो. झाला हा ब्रेक 10 मिनिटांचा. आता असं ठरवलं आहे की 1.5 तास तरी नॉनस्टॉप चालवायची बाईक, म्हणजे 100 किलोमीटर होतील. गरमी आहे, म्हणजे अशी हीट फील होते बॉडीला थांबल्यावर, पण ॲटलिस्ट असं डायरेक्ट ऊन तरी नाही पडलं आहे. ऊन असतं तर मग खूपच घाम आला असता.
हायवेला झालो आहे परत जॉईन. आता फटाफट डिस्टन्स कवर करायचं आहे. पार्थबाईच्या घरापर्यंत काहीतरी 100-110 किलोमीटर बाकी आहेत. ओरिजिनल प्लॅन मगासचा एक ब्रेक घेऊन करायचा होता, पण आता ट्राय करू की बिना ब्रेकचं जास्तीत जास्त जायला, कारण 4:30 वाजून 34 मिनटं झाली तिथे.